पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज. ज्या व्यक्तिमत्वामध्ये साहसी वृत्ती, दृढता, राष्ट्रभक्ती, वीरता, शौर्यता, त्याग, कष्ट, जिद्द, कुशाग्र बुद्धिमत्ता, स्वावलंबी वृत्ती, आत्मनिर्भरता या सर्व सद्गुणांच्या अनुभवाचे दर्शन होऊन प्रेरणा मिळते, असे थोर आदर्श महापुरुष म्हणजे आपले सर्वांचे लाडके आराध्य व्यक्तिमत्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज. अशा महान युगपुरुषाच्या जयंतीनिमित्त त्यांनी घडविलेल्या इतिहासाची माहिती सांगणार आहे. आजच्या काळात सुमारे 400 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या कार्याचा जय जयकार का होतो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात, विचारात, तत्त्वज्ञानात असे काय वाचायला मिळते की त्यांचे स्मरण अत्यंत प्रेरणादायक ठरते. त्यांची जयंती संपूर्ण देशात सार्वजनिक स्तरावर सर्वदूर मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र व त्यांच्या कार्याबद्दल आजवर बरेच लिखाण, नाटक, पोवाडे, सिनेमांच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले आणि आजही होत आहेत. त्याची पावती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी व्यक्तिमत्वाचा प्रभाव होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले व आईचे नाव राजमाता जिजाबाई शहाजी भोसले होते. छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावर सुद्धा महत्त्वाच्या प्रसंगी त्यांच्या मातोश्री जिजाबाईंनी खंबीरपणे मार्गदर्शन केले. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करायला छत्रपती शिवाजी महाराजांना मातोश्री जिजाबाईंनी प्रेरणा दिली, म्हणून शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या मोजक्या सैन्यासह तोरणा किल्ला व राजगड किल्ला ताब्यात घेतला व स्वराज्याची मूर्तभेट रोवली. प्रदेशातील भूभागाची सविस्तर माहिती घेऊन आश्चर्यजनक अशा वेगवान हालचाली व गनिमी काव्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू व साहसी सैन्यबळाच्या साहाय्याने बलाढ्य सत्ता असलेल्या निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाहीच्या विरोधात लढा दिला. सर्वात मोठा प्रसंग म्हणजे अफजल खानाचा वध. आग्रा किल्ल्यातून सुटका त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने यशस्वी केला. महाराष्ट्राची भूमी परकीयांच्या ताब्यात असताना छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करणे सोपे नव्हते. वारसा हक्काने मिळालेल्या राज्यावर राज्य करणे आणि स्वकर्तृत्वाने राज्य निर्माण करणे, तेही सर्वसामान्य रयतेच्या कल्याणासाठी राज्य निर्माण करणे, यात खूप फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीविषयी सांगायचे म्हणजे त्यांच्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आपले राज्य वाटत होते. एखादे राज्य चांगले किंवा वाईट हे ठरविण्याची सर्वात मोठी परीक्षा कोणती? त्या राज्यातील रयतेला हे राज्य आपले आहे असा अनुभव वाटायला लागला म्हणजे ते राज्य सर्वोत्तम समजावे. शिवकालीन राज्यात सामान्य रयतेला असे वाटत होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे आपलेच कार्य आहे. राजा जगायला हवा. राजांनी हाती घेतलेले स्वराज्याचे कार्य पूर्ण करताना त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली तरी चालेल अशी रयतेची भावना होती. त्यांचा मोठा आदरभाव सर्वसामान्य रयतेत निर्माण झाला होता. अशी किमया फक्त
छत्रपती शिवाजी महाराज करू शकले. त्यांच्या सैन्यबळात लढवय्ये सैनिकांचा व शेतकरी सैनिकांचा सहभाग होता. त्यासोबतच सर्वसामान्य रयत सुद्धा आपल्या परीने सहभागी होती. सर्वसामान्य रयत जेव्हा मनापासून राज्याच्या कार्यात सहभागी असते तेव्हा ते कार्य राजाचे नसते तर सर्वसामान्य रयतेचे कार्य असते. म्हणूनच राजा यशस्वी होतो. स्वराज्यातील रयतेच्या सहभागाचे ऐतिहासिक सत्य एका कवीने त्यांच्या कवितेत वर्णन केले आहे. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. कवी वर्णन करतो एका प्रसंगाचं. धामधुमीचा काळ आहे, सैन्य तर सोडाच. शेतावर काम करणारा शेतकरी सुद्धा सावधगिरीने पहारा देत कुणाचे सैनिक कुठे जातात त्याकडे त्याचे लक्ष आहे. स्वराज्य रक्षणात कुठेही दगाबाजी होऊ नये म्हणून त्या सैनिकाला हटकलेच पाहिजे अशा सगळीकडे भावना आहेत. शेताच्या बांधावरून जाणाऱ्या त्या 4 सशस्त्र घोडेस्वारांना एक 10-12 वर्षाचा शेतकऱ्याचा मुलगा मोठ्या धैर्याने अडवून सांगतो, खबरदार पुढे जाल तर चिंधड्या उडवीन. तुम्ही कोण आहात आणि कोठे चाललात असा दम देतो. एवढी मोठी हिंमत त्याच्यामध्ये आली कुठून? त्याने तर छत्रपतींना कधीही पाहिलं नव्हतं. तरी स्वराज्याच्या संवर्धनात माझा सुद्धा वाटा असावा. ज्या घोडेस्वाराला तो दम देत होता ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराज होते. स्वराज्याबद्दल एवढी आपुलकी व आत्मीयता सर्वसामान्य रयतेत, सैनिकात, सहकार्यात निर्माण करू शकले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांची किमया. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील रयतेच्या हितासाठी संपूर्ण शेतीची मोजणी करून ती सर्वसामान्य रयतेला कसण्यासाठी दिली. ज्यांच्याकडे भांडवल नव्हते अशा रयतेला बियाणे, बैलाची जोडी, शेतीची अवजारेचा पुरवठा केला. सुरुवातीला कर कमी करून जसे पिकेल तसा महसूल असे धोरण ठेवून दुष्काळात महसूल कमी करून पिकलेच नाही तर शेतकरी देणार कोठून असा नियम अंमलात आणला. सर्वसामान्य रयतेच्या लेकीसुनांच्या अब्रूसंबंधी व त्यांच्या संपत्तीबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन न्यायिक होता. सैन्य मोहिमेवर जाताना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये असा सक्त आदेश दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून त्याचा विस्तार केला. शेकडो वर्ष पारतंत्र्यात असलेल्या रयतेला त्यांची अस्मिता जागृत करून स्वातंत्र्याचा मंत्र देऊन स्वाभिमान शिकवून नवा महाराष्ट्र निर्माण केला. त्यांचे ध्येय फक्त स्वराज्य स्थापन करणे नव्हते तर राज्यातील सर्वसामान्य रयत सुखी झाली पाहिजे, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था संपली पाहिजे, व्यापार समृद्ध झाला पाहिजे, सर्व जातीधर्मांना संरक्षण, स्त्रियांचा सन्मान, साधू संतांना निर्भयपणे उपासना करता येणे, स्वराज्याचे संरक्षण असे अनेक उद्दिष्टे त्यांनी अंमलात आणले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक इतिहासामध्ये त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव होता आणि आजही आहे. त्यांची कार्यकुशलता सर्वांना प्रेरणा देते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. अशा थोर आदर्श महान युगपुरुषाला त्रिवार वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय शिवाजी, जय महाराष्ट्र.